हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरला आपण 11th फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे याला आपण सुरुवात करतोय. तर जे फर्स्ट लेक्चर आहे, तर फर्स्ट लेक्चरला आपण जनरल इंट्रोडक्शन बघतोय बरोबर, आणि मग नंतर आपण ॲक्च्युअल चॅप्टरला आपण सुरुवात करू. तर आजचं जे लेक्चर आहे, तर आजच्या लेक्चरला आपल्याला फक्त फिजिक्स म्हणजे काय, तर सब्जेक्ट कसा आहे, सिम्पल आहे, डिफिकल्ट आहे, नंतर व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, म्हणजे फिजिक्सचं मिनिंग काय असेल बरोबर, नंतर फिजिक्स या सब्जेक्टच्या अंडर आपल्याला काय स्टडी करायचे, आणि फिजिक्स या सब्जेक्टमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ब्रँचेस आहेत, ज्याला आपण शाखा म्हणतो. सो डिफरंट ब्रँचेस इन फिजिक्स. तर बा आजच्या लेक्चरला आपण फक्त जनरल डिस्कशन अबाउट फिजिक्स बरोबर, आणि चॅप्टरला जी सुरुवात आहे आपण ते नंतर करणार आहोत बरोबर. कारण आपण जो सब्जेक्ट आपण स्टडी करतोय, तर त्या सब्जेक्टबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे की तो सब्जेक्ट डिफिकल्ट आहे, इझी आहे बरोबर. नेमकं आपल्याला सब्जेक्टमध्ये काय स्टडी करायचं आहे हे तुम्हाला पहिल्याच लेक्चरला माहिती पाहिजे. जर ते माहीत नसेल तर नेमकं तुम्हाला सब्जेक्टचं मिनिंगच माहीत नाही, किंवा सब्जेक्टचं पर्पज तुम्हाला जर माहीत नसेल तर मग पुढे तुम्हाला नेमकं काय स्टडी करायचं आहे हे तुम्हाला पुढे समजणार नाही. तर मग आजचं लेक्चर जे ते फर्स्ट लेक्चर आहे आणि एकदम बेसिक लेक्चर आहे. तर फर्स्ट पॉईंट, फिजिक्स जो आहे हा तुम्ही ऐकलं असेल अतिशय डिफिकल्ट सब्जेक्ट आहे बरोबर. पण डिफिकल्ट कोणाला आहे? जे स्टुडंट स्टडी करत नाही त्यांना डिफिकल्ट आहे. जे रेग्युलर स्टडी करतात, जे हार्डवर्क करतात त्यांना एकदम इझी. मात्र जे स्टडी करत नाही त्यांना अतिशय डिफिकल्ट सब्जेक्ट आहे बरोबर. आणि ज्याचे कन्सेप्ट क्लिअर आहेत फिजिक्समध्ये त्याला फिजिक्स जे ते एकदम इझी वाटतं, आणि ज्याचे कन्सेप्ट क्लिअर नाही त्याला फिजिक्स जे ते अतिशय डिफिकल्ट वाटतं. पण जर माझं पर्सनल जर तुम्ही ओपिनियन जर विचारलं तर फिजिक्स हा एकदम सिम्पल सब्जेक्ट आहे. फक्त त्याला कंडिशन काय की तुमचा स्टडी जो आहे तो प्रॉपर पाहिजे बरोबर. तर आता बघा, आजचं जे लेक्चर आहे ते आपलं फर्स्ट लेक्चर आहे. तर बघा फिजिक्स, तर फिजिक्स हा जो वर्ड आहे किंवा ही जी एक ब्रँच आहे, तर आपण त्याच्याबद्दल आजच्या लेक्चरला जे ते डिस्कस करतोय. तर फर्स्ट पॉईंट असेल की डेफिनेशन ऑफ फिजिक्स, किंवा व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. आता बघा, डेफिनेशन ऑफ फिजिक्स जी आपल्याला बघायची, ज्याला आपण व्याख्या म्हणतो मराठीमध्ये बरोबर. सो व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. तर आपण तुम्ही 11thला कुठलाही सब्जेक्ट स्टडी करायला घेतला तर तुमच्या पुढे पहिला प्रश्न असेल की व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, किंवा व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, किंवा व्हॉट इज मीन बाय मॅथमॅटिक्स, और व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी ॲटसेट्रा. तर आपलं हे पहिलंच लेक्चर आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत 10th पर्यंत फिजिक्स स्टडी केलं आहे सायन्स सब्जेक्टच्या अंडर. आता 11thला तुम्हाला फिजिक्सचा पार्ट सेपरेट होऊन जाईल, केमिस्ट्री सेपरेट होऊन जाईल, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे सगळं पार्ट तुम्हाला सेपरेट स्टडी करायला मिळतील. तर बघा, डेफिनेशन ऑफ फिजिक्स, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. आता बघा, फर्स्ट पॉइंट, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. फिजिक्स काय? इट इज द ब्रँच ऑफ सायन्स बरोबर. ब्रँच ज्याला आपण शाखा म्हणतो, सायन्स तुम्हाला माहिती आहे, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. आता बघा, जसं फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स, सिमिलरली केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी ॲटसेट्रा ते सुद्धा सब्जेक्ट आहेत. दे आर ऑल्सो अ ब्रँचेस ऑफ फिजिक्स, म्हणजे ब्रँचेस ऑफ सायन्स सॉरी. तर बा, तर सायन्स म्हटल्यावर तर बा सायन्स जे, तर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ब्रँचेस इन सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायो ॲटसेट्रा बरोबर. तर सायन्सच्या अंडर भरपूर ब्रँचेस आहेत बरोबर. आणि
त्याच्यापैकी एक आपण स्टडी करतोय फिजिक्स. सो फिजिक्स डेफिनेशन, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. बरोबर. आता कोणती पण ब्रँच घ्या, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, मॅथमॅटिक्स असेल, ब्रँच म्हटलं की आपण त्या ब्रँचमध्ये स्टडी करतो. बरोबर, आपण अभ्यास करतो. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी. बरोबर, इन विच वी कॅन स्टडी. बरोबर. आता बघा, फिजिक्समध्ये आपण काय स्टडी करणार आहोत. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट. त्यातला फर्स्ट पार्ट आहे मॅटर. बघा, फर्स्ट पॉइंट असेल मॅटर, सेकंड पॉइंट असेल एनर्जी, आणि थर्ड पॉइंट असेल नॅचरल फिनॉमिनॉन्स. आता बघा, आता मी कंबाईन बोलतो. सो व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट मॅटर, एनर्जी अँड नॅचरल फिनॉमिनॉन्स. बरोबर. म्हणजे जर तुम्ही इन शॉर्ट जर बघितलं तर फिजिक्स ही जी ब्रँच आहे, या ब्रँचमध्ये आपण नेचरबद्दल पण स्टडी करतो. नेचर अँड नॅचरल फिनॉमिनॉन्स, निसर्ग. व्हॉट इज बाय नेचर, मराठीमध्ये निसर्ग म्हणतात त्याला. सो नेचर अँड नॅचरल फिनॉमिनॉन्स, नॅचरल प्रॉपर्टीज किंवा नॅचरल लॉज, ज्याला आपण नियम म्हणतो. सो इनिशियली व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स in which we can study about matter, energy and natural phenomena. आता बघा, फर्स्ट पॉइंट आहे मॅटर. आता बघा, मॅटर तुम्हाला माहिती आहे 3 स्टेट्स ऑफ मॅटर. बरोबर. नंबर 1 काय असेल. सो मॅटर सॉलिड. नंतर काय असेल लिक्विड. थर्ड स्टेट काय असेल गॅस और गॅसियस स्टेट. बरोबर. आता बघा, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट मॅटर. म्हणजे काय, सॉलिड, लिक्विड, गॅस यांच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. बरोबर. सो सॉलिड, लिक्विड, गॅस याला आपण काय म्हणतो, मॅटर म्हणतो. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणतो आपण. बरोबर. सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. बरोबर. तर मग मॅटरच्या अंडर आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट बद्दल आपण स्टडी करतो. बरोबर. नंतर सेकंड पॉइंट असेल एनर्जी. बरोबर. सो इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट एनर्जी. आता बघा, तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ एनर्जी जे आहेत त्या माहिती आहेत. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ. तर बघा, एनर्जी एक नंबर साउंड एनर्जी, ध्वनी, साउंड एनर्जी. सेकंड टाइप ऑफ एनर्जी लाइट एनर्जी. और थर्ड टाइप ऑफ एनर्जी हीट एनर्जी. और नंबर 4 इलेक्ट्रिक एनर्जी. नंबर 5 मॅग्नेटिक एनर्जी. नंबर 5 मॅग्नेटिक एनर्जी. बरोबर. अजून भरपूर एनर्जी आहेत. न्यूक्लिअर एनर्जी पण आहे. बरोबर. तर बघा, सो फिजिक्स इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट एनर्जी. साऊंड एनर्जी, फॉर एक्झाम्पल लाईट एनर्जी, नंतर हीट एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी ॲटसेट्रा. अजून भरपूर टाईप ऑफ एनर्जी आहेत. बरोबर. आता बघा, सेकंड पॉईंट झाला एनर्जी. फर्स्ट पॉईंट आपण मॅटर बघितलं. सेकंड पॉईंट काय असेल एनर्जी. थर्ड पॉईंट असेल नॅचरल फिनॉमिनॉन्स. आता बघा, नॅचरल फिनॉमिनॉन्स म्हणजे काय, नैसर्गिक गुणधर्म. आता नॅचरल फिनॉमिनॉन्स भरपूर आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की एक्झाम्पल रेनबो, इंद्रधनुष्य. रेनबो काय नॅचरल फिनॉमिना आहे.
बरोबर. नंतर मोशन ऑफ प्लॅनेट, मोशन ऑफ काय प्लॅनेट. आता सन मून यांचे ज्या मोशन आहे आपण काय नॅचरल फेनॉमिना आहे. तर असे भरपूर नॅचरल फेनॉमिना आहेत. फॉर एक्झाम्पल अजून रिफ्लेक्शन हा नॅचरल फेनॉमिना आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, बरोबर. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर असे भरपूर नॅचरल फेनॉमिना जे आहेत ते फिजिक्समध्ये आहेत, बरोबर. आता बघा, जर तुम्ही आता बघितलं तर तुम्हाला आता कंबाईनली सांगता येईल व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स in which we can study about matter, solid state, liquid state and gaseous state. Second point, study about energy. For example, sound energy, light energy, heat energy, electric energy, magnetic energy, gravitational energy. बरोबर. नंतर थर्ड पॉइंट असेल, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट नॅचरल फेनॉमिनॉन्स. फॉर एक्झाम्पल रेनबो, मोशन ऑफ प्लॅनेट्स, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, तारे चमकतात, बरोबर. सो दीज आर नॅचरल फेनॉमिनॉन्स. आता बघा, जर तुम्ही आता फायनल पॉईंट जर बघितला तर तुम्हाला आजच्या लेक्चरला व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स हे तुम्हाला इथे आता बऱ्यापैकी समजलं असेल तर समजायला पाहिजे. तर फायनल सांगतो, डेफिनेशन ऑफ फिजिक्स. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट मॅटर, एनर्जी अँड नॅचरल फेनॉमिनॉन्स, बरोबर. म्हणजेच इन शॉर्ट आपण फिजिक्समध्ये नेचर आणि नॅचरल फेनॉमिनॉन्स यांचा आपण काय करतो, स्टडी करतो, बरोबर. आता बघा, तुम्हाला फिजिक्सचा अर्थ इथे समजलेला आहे. आता पुढचा पाठवा काय असेल, डिफरंट ब्रँचेस इन फिजिक्स. बघा, आपण बघितलं फिजिक्स काय, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स, बरोबर. सायन्सची ब्रँच फिजिक्स आहे आणि नंतर फिजिक्सच्या ब्रँचेस आहेत. आपण जे बघतोय डिफरंट ब्रँचेस ऑफ काय फिजिक्स. तर फिजिक्समध्ये भरपूर ब्रँच आहेत. काही तुम्हाला 11th असतील, काही 12th असतील, काही पार्ट तुम्हाला पुढे इंजिनिअरिंगला वगैरे पण असेल, बरोबर. आता मी ते ज्या ब्रँचेस आपल्याला 11th आणि 12th जास्त लागतात त्या सर्व ब्रँचेस मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्या ब्रँचेसचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे की आपल्याला नेमकं त्या ब्रँचच्या अंडर कशाबद्दल स्टडी करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की ब्रँच म्हटलं म्हणजे आपण ब्रँचच्या अंडर काय करतो, मग स्टडी करतो. तर बघा, इथे आपल्याला फर्स्ट ब्रँच आहे. फर्स्ट ब्रँच असेल ऑप्टिक्स. फर्स्ट ब्रँच ऑप्टिक्स, बरोबर. आता बघा, ऑप्टिक्स इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स. ऑप्टिक्स जी आहे ही फिजिक्सची ब्रँच आहे. मग नेमकं ऑप्टिक्समध्ये आपण काय स्टडी करणार. सो ऑप्टिक्स इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट लाईट, इन विच वी कॅन स्टडी अबाउट लाईट. तर बा, या ब्रँचच्या अंडर आपण लाईट बद्दल स्टडी करतोय. आता तुम्ही 10th पर्यंत लाईट बद्दल स्टडी केला आहे. फॉर एक्झाम्पल लेन्सेस, मिरर्स, इमेजेस फॉर्म बाय लेन्सेस, मिरर्स, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रेनबो, नंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन,
लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, बरोबर. नंतर तुम्ही काही मायक्रोस्कोपचा थोडाफार स्टडी केला असेल, सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, बरोबर. तर ऑप्टिक्स काय, इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स. ऑप्टिक्स इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट लाईट. लाईटबद्दल जेवढा पण स्टडी हा तुम्हाला 11th पण राहील आणि 12th पण राहील. इन दिस ब्रँच ऑप्टिक्स वी हॅव टू स्टडी अबाउट लाईट, बरोबर. आता बा ही झाली फर्स्ट ब्रँच झाली. आता बा सेकंड ब्रँच आहे मेकॅनिक्स. सेकंड ब्रँच असेल मेकॅनिक्स. आता बा मेकॅनिक्स ही जी ब्रँच आहे, तर ह्या ब्रँचच्या अंडर आपल्याला काय स्टडी करायचं आहे. इन दिस ब्रँच वी हॅव टू स्टडी अबाउट मोशन. वी हॅव टू स्टडी अबाउट काय, मोशन. तर बा डिफरंट टाइप्स ऑफ मोशन तुम्हाला सांगायची गरज नाही. वी नो द डिफरंट टाइप्स ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ फॅन, सर्क्युलर मोशन, बरोबर. नंतर रोटेशनल मोशन, मोशन ऑफ व्हील, बरोबर. तर मग डिफरंट टाइप्स ऑफ मोशन जे आहेत, तर त्या डिफरंट टाइप्स ऑफ मोशन बद्दल आपल्याला स्टडी करत आहे. सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, प्रोजेक्टाईल मोशन, स्पिन मोशन, बरोबर, व्हायब्रेशनल मोशन. हे डिफरंट टाइप्स ऑफ मोशन जे आहेत हे तुम्हाला 11th आणि 12th मध्ये स्टडी करायचे आहेत. सो मेकॅनिक्स इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट व्हॉट, मोशन. डिफरंट टाइप्स ऑफ मोशन जे आपण आपल्या डेली लाईफमध्ये स्टडी करतो, आपण त्यांच्याबद्दल जे ते स्टडी करणार आहोत, बरोबर. नंतर 3 नंबरची ब्रँच आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. 3 नंबरची ब्रँच आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट चार्जेस. इन विच वी कॅन स्टडी अबाउट चार्जेस. आता बा तुम्हाला चार्जेस काही नवीन नाही, बरोबर. चार्जेसबद्दल तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट चार्जेस, दॅट इज पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस. आता तुम्ही 10th पर्यंत चार्जेसबद्दल स्टडी केलेला आहे, बरोबर. तो अजून थोडासा आपल्याला एक्सटेंड इथे होऊन जाईल 11th ला, थोडं डिटेल्समध्ये राहील 10th पेक्षा. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट काय, चार्जेस. ठीक आहे पर्यंत. नंतर इथे पहा अजून एक पॉईंट आहे. इथे चार्जेस जे आहेत ते ॲट रेस्ट आहेत. चार्जेस आर ॲट रेस्ट म्हणजे काय, चार्जेस आर ॲट रेस्ट और चार्जेस आर स्टेशनरी. म्हणजे चार्जेस एका ठिकाणी स्थिर आहेत, बरोबर. सो इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट चार्जेस विच आर ॲट रेस्ट. विच आर ॲट रेस्ट, एका ठिकाणी स्थिर असतील चार्जेस आणि त्यांच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. दॅट ब्रँच इज कॉल्ड एज काय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स in which we can study about charges which are at rest. Okay. नंतर 4th ब्रँच आहे करंट इलेक्ट्रिसिटी. 4th ब्रँच आहे करंट इलेक्ट्रिसिटी, बरोबर. आता पहा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी दोघी ब्रँचेस सेम आहेत, फक्त एक डिफरन्स आहे, तो समजून घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिक्स ब्रँचमध्ये आपण चार्जेस बद्दल स्टडी करतोय. ह्या ब्रँचमध्ये पण आपण सेम स्टडी करणार चार्जेस. सो करंट इलेक्ट्रिसिटी इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट चार्जेस, और इन विच वी कॅन स्टडी अबाउट चार्जेस. दोघी ब्रँचमध्ये आपण चार्जेस बद्दल स्टडी करतोय, फक्त फरक काय असेल ना, इथे पहा. हियर चार्जेस आर इन मोशन
चार्जेस आर इन काय मोशन. बा फरक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. एका ठिकाणी चार्जेस काय असतील स्थिर असतील. चार्जेस आर ॲट रेस्ट और चार्जेस आर स्टेशनरी. करंट इलेक्ट्रिसिटी सेम स्टडी अबाउट काय चार्जेस बट चार्जेस आर इन काय मोशन. चार्जेस मोशनमध्ये असतील बरोबर. तर हा दोघांमधला फरक आहे बरोबर. आणि हा सगळा पार्ट तुमचा 10पर्यंत बऱ्यापैकी झाला आहे. आता परत तुम्हाला 11thला स्टडी करायला मिळेल किंवा 12thला पण तुम्हाला तो स्टडी करायला मिळेल बरोबर. तर आपण डिफरंट ब्रँचेस ऑफ फिजिक्सबद्दल स्टडी करतोय. आता नंबर 5 थर्मोडायनॅमिक्स. इट इज ब्रँच ऑफ फिजिक्स. थर्मोडायनॅमिक्स इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स ही जी ब्रँच आहे तर ह्या ब्रँचच्या अंडर आपल्याला स्टडी करायचं आहे अबाउट हीट. वी हॅव टू स्टडी अबाउट काय हीट, टेम्परेचर. हीट अँड काय टेम्परेचर. तर बघा हीट नंतर टेम्परेचर बद्दल स्टडी आपण 10th पर्यंत थोडाफार केलेला असतो. तर इथे मात्र तुम्हाला ही जी ब्रँच थर्मोडायनॅमिक्स ही तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण मिळेल आणि फिजिक्समध्ये पण मिळेल. म्हणून ही ब्रँच तुम्ही नीट स्टडी करा. हिचा बेनिफिट तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण होईल आणि फिजिक्समध्ये पण होईल. सो थर्मोडायनॅमिक्स इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट हीट अँड टेम्परेचर. हीट अँड काय टेम्परेचर बरोबर. आता बघा नंबर 6 ॲटॉमिक फिजिक्स. नंबर 6 ॲटॉमिक फिजिक्स. आता बघा इथे वर्डच ॲटॉमिक म्हटलंय. स्टडी अबाउट काय ॲटम बरोबर. तर ॲटम बद्दल स्टडी भरपूर सायंटिस्ट लोकांनी केला आहे. रुदरफोर्ड, बोहर्स बरोबर. तर ॲटॉमिक फिजिक्स जे आहे याच्यामध्ये आपण ॲटम बद्दल स्टडी करणार. इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट ॲटम. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम, ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असेल, नंतर ॲटमचे कंटेंट काय असेल, म्हणजे ॲटममध्ये काय काय असेल बघ, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. ओके. सो ॲटॉमिक फिजिक्स इट इज द branch of physics in which we can study about structure of atom, नंतर contents of atom बरोबर. नंतर 7th branch असेल acoustics. 7th branch असेल acoustics. Acoustics it is the branch of physics in which we can study about sound. It is the branch of physics in which we can study about sound. अथवा optics is the branch of physics in which we can study about light. Or acoustics it is the branch of physics in which we can study about sound. तर फिजिक्समध्ये साऊंड आणि लाईट बद्दलचा पार्ट बऱ्यापैकी आहे 11th आणि 12th मध्ये. आता बघा साऊंड जर म्हटलं तर मग आपण ह्या ठिकाणी स्पीड ऑफ साऊंड बरोबर. नंतर साऊंडचे जेवढे आपण गुणधर्म असेल, प्रॉपर्टीज ऑफ साऊंड, तिथे आपण स्टडी करणार आहे. सो अकॉस्टिक्स काय इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट साऊंड अँड इट्स डिफरंट प्रॉपर्टीज बरोबर. आता बघा नेक्स्ट 8 नंबर ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स. 8 नंबर ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स आहे. आता बघा इलेक्ट्रॉनिक्स ही जी ब्रँच आहे ही काही तुम्हाला नवीन नाही. तर आपण जेवढे पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरतोय, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप्स बरोबर, LED बल्ब आहे, TV, AC, फ्रीज, दिस इज बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. सगळं त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स वापरलंय. आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स वापरतो बरोबर.
मग त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट असतील, इलेक्ट्रॉनिक सर्किट असतील, बरोबर. म्हणजे जेवढे पण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो, टी व्ही, ए सी, फ्रीज, मोबाईल्स, कॉम्प्युटर, लॅपटॉप ॲटसेट्रा, तर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचच्या अंडर आपण त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स आपण वापरतो, बरोबर, डिफरंट कॉम्पोनंट्स जे आहेत त्यांचा आपण स्टडी करणार आहे. डिफरंट कॉम्पोनंट्स इन इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर. आता तुम्हाला मॅक्सिमम कॉम्पोनंट जे ते आता 11th कळतील का 12th कळतील, पण एक कॉम्पोनंट तुम्हाला 10 पर्यंत माहिती आहे, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज अ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट ऑर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आणि तो जसं रेजिस्टन्स आहे असे भरपूर आहेत. रेजिस्टन्स, डायोड, नंतर ट्रान्झिस्टर, फोटो डायोड, लाईट इमिटिंग डायोड, त्याला आपण LED म्हणतो. असे इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरपूर कॉम्पोनंट्स आहेत, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स आहेत. आणि त्या कॉम्पोनंट्सबद्दल आपल्याला ह्या इलेक्ट्रॉनिक्स ही जी ब्रँच आहे ह्या ब्रँचच्या अंडर आपल्याला स्टडी करायचं आहे, बरोबर. आता बघा, जर तुम्ही आजचं लेक्चर बघितलं तर आपल्या साधारणतः 30 ते 35 मिनिटाचं लेक्चर रोज राहत जाईल, बरोबर. याचं कारण सांगतो की जर जास्त रेकॉर्डिंग केलं 1 तास वगैरे तर ते व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही किंवा डाउनलोड होत नाही किंवा सगळ्याच त्याला अडचणी असतात. म्हणजे ते टेक्निकल अडचण आहे. म्हणून साधारणतः 30 ते 35 मिनिटाचं लेक्चर होत राहील, बरोबर. जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही, ॲक्च्युअल क्लासेस चालू होत नाही वर्गात, क्लासरूममध्ये, तोपर्यंत आपल्याला याच पद्धतीने जावं लागेल, बरोबर. तर एक 30-35 मिनिटाचं लेक्चर जे आहे ते आपलं असेल. तर बा आजचं फर्स्ट लेक्चर आहे म्हणून मी आजच्या लेक्चरला तुम्हाला जास्त काहीच नाही बोललो, बरोबर. आपण फक्त व्हॉट इज मीन बाय फिजिक्स, नंतर डिफरंट ब्रँचेस अबाउट फिजिक्स आपण बघितले. तर एक आजच्या लेक्चरचं एक शेवटचं कन्क्लुजन जे तुम्हाला सांगतो की फिजिक्स इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी कॅन स्टडी अबाउट मॅटर, energy and natural phenomena. Different branches in physics: optics, study of light, nantar mechanics, study of about motion, electrostatics, study about charges at rest, current, electricity, study about charges which are in motion, thermodynamics, study about heat and temperature, atomic physics, study about atom and its structure, acoustics, study about sound and its properties, electronics, study about electronic components. तर मग अजून पण काही ब्रँचेस आहेत पण त्यांचा आपल्याला जास्त काही यूज नाही म्हणून तुम्हाला काही बोलू नये. जसं ॲस्ट्रोफिजिक्स आहे, बायोफिजिक्स आहे, बरोबर. सो ॲस्ट्रोफिजिक्स, बायोफिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स पण एक ब्रँच आहे, बरोबर. पण त्यांचा रोल 11th जास्त नाही. ज्या ब्रँचेस तुम्हाला 11th जास्त लागणार आहेत त्या सर्व ब्रँचेस मी मुद्दाम इथे घेतलेले आहेत, बरोबर. तर मग फ्रेंड्स आता जे फर्स्ट लेक्चर आहे, जनरल इंट्रोडक्शन अबाउट फिजिक्स, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स अँड डिफरंट ब्रँचेस इन फिजिक्स, बरोबर. तर आजच्या लेक्चरला आपण एवढाच पार्ट बघणार आहोत, बरोबर. कारण फर्स्ट लेक्चर असल्यामुळे जास्त बोलण्यात पॉईंट नाही. उद्याच्या लेक्चरला आपल्याला चॅप्टर्स कोणते कोणते, इंट्रोडक्शन अबाउट सिलेबस, चॅप्टर्स कोणते कोणते आपण ते डिस्कस करू. नंतर कोणते कोणते चॅप्टर्स तुम्हाला 10 पर्यंत नोन आहेत, माहिती आहे, कोणते कोणते अननोन असेल. एक जनरल डिस्कशन अबाउट सिलेबस उद्याच्या लेक्चरला आपण बघू. आणि मग नंतर आपण ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करू. जर तुम्ही बुक्स घेतले असतील 11चे तर आपण फर्स्ट चॅप्टर घेणार आहोत, मेजरमेंट, युनिट्स अँड मेजरमेंट.
तर बा आजचं लेक्चर जे आहे ते संपलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. ओके, थँक्यू.